अधिकार आहे तो संतांकडे आहे. अशा प्रकारे या संतांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्याची किंमत त्या ठिकाणी आपल्याला कळली पाहिजे. या बाबांच्या सहवासामध्ये आपण भरपूर काळ केला तर संत काही कळले. दुर्भाग्य संत कळणं फार मोठं त्या ठिकाणी तर संतांच्या फळ संतच झाले आहे ना. माऊली एका ठिकाणी म्हणतात वैष्णव संतांचे संगती मला पती माझे भाऊ माझे काहीच नव्हती दृढ चित्ती निश्चय चित्ती दृढ झाला. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं माऊली म्हणतात कृपा कटाक्षी हरले आपुल्या आपत्ती बैसविले बापाला क्षमा देवी करू दे भक्ता दे म्हणून. हे सर्व सामान्य विषय नाही. कारण हे जे घडतं कारण ते संत तसेच झालेलं आहे. आपला जो विश्वास बसत नाही का नाही. हे जे दिलं आहे त्याची किंमत आपल्याला कळली नाही. दुर्भाग्य आपलं आहे. कारण आपण संकुचित विचाराने त्या ठिकाणी संकुचित विचाराने आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. अनेक संकल्प किंवा अनेक प्रकारचे आपल्या अंतःकरणामध्ये काही गोष्टी धरून पण निवड जसं बाबाने त्या ठिकाणी नामाव्यतिरिक्त नामाचा सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला अनंत कुंदला मागे पुढे. कारण त्यावेळच्या काळामध्ये पाहिलं आम्ही नुसतं बाबांना दृष्टीनं पाहिलं तरी इथं सहज अवस्था होती माणसाने गडबडा नाही किंवा साक्षी आम्ही डोळ्याने पाहिलं. लांब नाही सांगत आमच्या आनंदवाडीमध्ये बाबांचा सहवास लाभला आमचं परम भाग्य. बाबा नाही कळलं यावेळी ते येतील त्यांना कुठल्या प्रकारचा कार्यक्रम मला द्या किंवा मला बोलवा असा विषय काहीच नाही जे आमचं करा. परंतु आनंदवाडीमध्ये बाबा महाराज सत्तांचं कार्य चालू आहे हे हरिबाबांच्या तर्फे नंदनबाबांच्या तर्फे ज्यावेळी त्यांना बाबाला विरोध जायचा न सांगता त्या ठिकाणी यायचे. आणि येण्याची जर त्यांची अवस्था पाहिली ना सगळं असतं जसं आपल्या राजकीयमध्ये पाहतो नाही आपण बोलण्याची अवस्था कोणी एक बोलणी नाही पिता बोलणं सर या म्हणे हरी आम्ही दोन आपण पाहतो. अशा प्रकारे सहज अवस्था सांगायला नामचिंतन करा मग त्या ठिकाणी अवस्था होईल अशी गरज नाही. आपण काय सांगतात पाहिजे दृष्टी कटाक्षी न्याय आपले वैशिष्ट्य दृष्टी कृपा जे संत जे आहे आपल्या जीवनात येतील त्याला आपण बऱ्याच वेळा ऐकतो संत नेमकं काय प्रश्न पडतो ना आपल्याला प्रश्न काय पडलाच पाहिजे. आपण म्हणतो संतांना शरण जा सद्गुरूंना शरण जा भाग्य आपला आहे या आनंद संप्रदायामध्ये किंवा या परमार्थामध्ये आज मी म्हणतो या संपूर्ण परमार्थिक कार्यामध्ये वारकरी संप्रदाय म्हणण्यापेक्षा या संतांच्या कार्यामध्ये मला वाटतं आनंद संप्रदाय अग्रेसर असं नवीन नवे एकमेव संप्रदाय असा आहे का तो सर्वांना त्या ठिकाणी आपलं जन्ममरण किंवा आपलं जीवन सफल करू शकतो एवढं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे. का कुठल्या आधाराने एक संत भेटले आपल्याला एक संत साधू असे भेटले का ते असे नाही. बाबा बरेच वेळा म्हणायचे आम्ही असं फक्त पाहायचं दंड करायचे एकमेकाचे का विशालला असे वेळ द्यायचे का त्याचे कारण काय परमार्थ हा त्या पद्धतीने आपण केला पाहिजे. आणि जे दिलं त्याचं आपल्यालाच त्या ठिकाणी ताकद आहे. सांगण्यात तात्पर्य का माऊली म्हणतात कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तात हे नामच नाही पापाचे आहे शेती पापच नाही ते काय म्हणतात हे पापच नाही पाप पुण्य या तरी काय चोराच्या वाटा म्हणतात पाप आणि पुण्य ह्या चोराच्या वाट आहेत. महापुरुष एखादं वाईट कर्म केलं आणि पाप झालं पण त्यातून ह्या दोन्ही गोष्टी बोलण्यासाठी किंवा पाप पुण्य नाही हे म्हणण्यासाठी तेवढा अधिकार संपन्न त्या ठिकाणी होण्याची वेळ गरज आहे. आणि ती कशाने होईल ते एकमेव साधनाने होणार किंवा संत कृपेने होईल. संतांची कृपा दृष्टी कृपा शब्दकृपा स्पर्शकृपा अशा प्रकारे संतांच्या कृपा आहे. दृष्टीनं पाहिलं तरी सर पाहिलं आम्ही सर आता किती तरी आमच्या इथे एक बाजीराव डोंगरे म्हणून आहे आमच्याकडे आनंदवाडी आधी ते आलेले वाटे ज्यावेळी बाबाचा प्रवेश आनंदवाडीमध्ये झाला एक उदाहरण सांगतो अनुभव सांगतो आमचा. आनंदवाडीमध्ये बाबा ज्यावेळी सुरुवातीला आले आम्ही
त्यावेळी बाबा तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी आता बाकीचे कसे काय चर्चा करतात पुन्हा ठेवून आपल्याला त्याचा काही संबंध नाही. कोण काय म्हणतो वेळा झालो वेळ यांच्या गावा गेलो अशी त्यावेळी अवस्था आहे. आजही तसंच आहे. बाकीच्यांचा काय विचार करायचाच नाही परमार्थामध्ये. आपल्या हिताचा आपण विचार करायचा. बाबा तिथं आले ना प्रत्येकच त्या ठिकाणी विचारपूस करायचं काही नाही. आणि एक वेळ अशी आहे नुसतं नाव त्या व्यक्तीचं नाव जरी बाबाला कळलं तरी किती दिवस आल्यानंतर ते नाव कुठेही भेटले तरी बाबा त्यांना विचारायचं ती व्यक्ती अमका आहे त्याचं कसं चाललं. म्हणजे सांगायची काय कृपा ही संतांची कृपा आणि हे कार्य करण्यासाठी संतांची त्या ठिकाणी एक प्रकारची लीला येते. साधू संतांची लीला आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर आणि दृष्टिक्षेप त्या ठिकाणी नुसता टाकला तरी त्या ठिकाणी सहज अवस्था वाटते. अवस्था म्हणायचं काय कारण अंतःकरण बदललं. लोकांनी अंतःकरण बदललं आहे ना लोकांनी किती जरी काय केलं आपल्या म्हणतात ना त्या दगडावर किती वरून पाणी होतं तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून त्या ठिकाणी अंतःकरणाचा प्रेम पाहणा तयार झाला पाहिजे. नामातून त्या ठिकाणी तयार होत ते ठीक आहे ना. प्रेम संतांनी प्रेमामुळे नाही समाधान का प्रेम देवाचं दे. भगवंत संत म्हणतात देवणिया चित्त मागितलेलं प्रेम झाले भेटा पाठवतो आम्हा. संत म्हणतात आम्हाला प्रेम भगवंत तू आम्हाला प्रेम दे आम्ही तुम्हाला चित्त देतो. कारण प्रेम अवस्था चित्तामध्ये नाही का चिंतन चित्ताला आम्ही मनाला निर्मणीच्या मुखात पांडुरंग भेट देतो. जिथं कृपा त्या ठिकाणी होती आणि कृपेचा पाझर त्या ठिकाणी टाकतो ती त्या ठिकाणी सर्व कृपा आणि सर्व श्रेष्ठ आणि नामाच्या वेळी तेच घडतं. संतांची कृपा त्यावेळी झाली होती. कारण बाबा त्यावेळी म्हणायचे संत सांगतात प्रत्येकाचा अनुभव होत असतात ज्यावेळी हे नामाचा बोध प्राप्त होईल नाम प्राप्त होईल तेव्हा संत भेटतील जिथं सांगितलं जाईल त्यांच्याकडून ती अवस्था 3 मिनिटं 3 तास 3 दिवस 3 वर्ष आवडून सांगायचं का किती जगातला बद्ध असू द्या दगडासारखा असू द्या त्याचा अंतःकरण दगडासारखं आहे त्याला 3 वर्षापेक्षा जास्तची स्थिती होणं योग्य नाही. म्हणजे ती तिच्या आत झाली पाहिजे का. आणि जसा कर्पूर अंतःकरण जे असतं कर्पूर म्हणजे आर्थिक कापूर आपण त्याला पेट घेतल्याबरोबर त्या ठिकाणी तो लगेच भडका घेतो. त्याला काय पाहिजे आरतीच्या वेळी काय झालं एखादं एक कसं म्हणजे सांगण्यात तात्पर्य का जसं तो कापूर तात्काळ पेट घेतो आणि आपली त्या ठिकाणी असताना ज्या अवस्था प्रकट करतो तसं अंतःकरण आहे. नामा सहसाची आली हरी रिगे उदया माझा आली बोलागे पुढे सिद्धी नामाबरोबर त्या ठिकाणी पुढे अंतःकरण शुद्ध होऊन जातं असं त्या अंतःकरण. दुसरं त्या ठिकाणी गौरमय म्हणजे शेण बोलतो किंवा गौरी म्हणा गौरी आपण म्हणते गौरी शेणाचा वाळलेला प्रकार म्हणजे गौरी आपण शेण त्या ठिकाणी ती गौरी पेटल्यानंतर ती दुप्पट शेवटी जाते. जसं अंतःकरण आपलं त्या ठिकाणी असतं नामाच्या योगाने शुद्ध होत चित्त अंतःकरण शुद्ध होत ती अवस्था. आणि तिसरं शेण आहे का शेण किती त्यात पेटवायचा प्रत्येकाचं होत नाही. सांगायचं आपलं काय कारण हे नाम एवढं पॉवरफुल ताकदीचं आहे. त्या ठिकाणी ते नाम घेतल्याबरोबर नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलबाई वगैरे मिठी असे अंतःकरणावर त्या ठिकाणी तो भगवंता स्वरूपाने आपल्या ठिकाणी प्रकट आहे. कारण माऊली म्हणतात ज्ञान सकळा माझी आहे साच परी भक्ती विना त्याची ब्रह्मणवे आहे ना. भक्तीसाठी जे माध्यम आहे किंवा भक्ती कशाची करायची जर कळली ना तर मनमारी गेला तर ते मोकळा हरिपाठी सेवा भक्तीचं जे मेन गावा वर्म आहे ते नाम आहे. पण भक्ती ते नमन वैराग्य तो चार ब्रह्मीवर भोगतो भक्ती ते नमन वैराग्य तो चार. म्हणजे भक्ती त्या ठिकाणी भक्तीसाठी जर त्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्ग मिळाले मार्गदर्शन जर संत भेटले नाही किंवा संपूर्ण कृपा झाली नाही तर आपण केली ही भक्ती किंवा आपण किती वाऱ्या केल्या पंढरपूरला किती वेळा आलो किंवा एखाद्या तीर्थाला किती वेळ गेलो आणि त्यातून काय सफल झालं हे आपण सांगू शकतो त्या संतांना त्यातून उत्तर मागितलं. आम्ही त्या ठिकाणी म्हणतात का
आपण पाहतो संत त्या ठिकाणी कशा प्रकारे आपले विषय काय होतो, परंपरा आपली ही परंपरेत आलेलं नाम किंवा जो बोध आहे. आपण पाहिजे नवनाथामध्ये नाथ संप्रदायामध्ये त्या ठिकाणी एक आपण जरी ग्रंथ वाचले असतील नवनाथ पाहिला असेल त्याच्यामध्ये उल्लेख स्पष्ट केला. एका आपल्या शिष्याला किंवा एका नाथाने दुसऱ्या नाथाला उपदेश केला त्या ठिकाणी त्याच्याकडून 12 वर्ष तपश्चर्या करून घेतली. 12 वर्ष का बाबा पण म्हणायचे मी 12 वर्ष माझ्या आईला केली. त्याचं कारण काय, उत्तर काय म्हणजे ही तपश्चर्या म्हणजे काय, आपलं तरी सोपं झालंय. त्यावेळेस जो काळ पाहिला तपश्चर्याशिवाय साधनेशिवाय ज्या ठिकाणी भक्ती सफल होत नव्हते परमार्थ किंवा आपली त्या ठिकाणी असणारी शुद्धता पूर्ण होत नव्हती. पण आज लई सोपं केलं, एवढं सोपं झालं त्या नामावर संतांनी दिलेला आपल्याला जे काही प्रसाद दिला, जे काही दिला असेल ना त्याच्यावर विश्वास ठेवून जर आपण त्या ठिकाणी ते करत राहिलो तर त्या ठिकाणी जो सुख जे समाधान आहे ते आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ ते सुख आहे एक आहे मोहमाई संतांच्या. त्या संतांतून जे त्यांनी जे अनुभवलेलं सुख आहे ते आपल्याला देण्याचे सामर्थ्य संत त्या ठिकाणी नामाच्या वेळेला आपल्याला म्हणून त्यांनी ज्यांनी नाम घेतलं असं जास्त बोलत नाही आपल्याकडे नाम बोलायचे. ज्यांनी या ठिकाणी तो बोध घेतला असं नाम घेतला आहे परम भाग्यवान आहे, फार मोठं पुण्य. हे सर्व उद्याबाजारी करता हे आवडत पडले नका. हे उघडं म्हणजे त्या ठिकाणी हे सर्वसामान्य हे जे मिळालं आपल्याला परम भाग्य, फार मोठं भाग्य. आणि ज्यांनी नुसती बाळ घातली असेल त्यांनी विचार करा हे काय बोलतो, काय चाललंय याच्याकडे म्हणजे. आणि जे अजून काय ते माहीतच नाही, नुसतं बघण्यासाठी आले किंवा चला वारीला आपले शेजारीचे आले, आपले मित्र आले, त्यांनी मला म्हणलं म्हणून आले किंवा आधी जरी माळ घातली असली तरी पण हा ज्यावेळी नरदेहाची सिद्धता किंवा नरदेहाची त्या ठिकाणी उद्धार मृत्यूच्या पेऱ्या ज्यावेळी त्याच वेळी बाहेर पडेल, ज्यावेळी हा महावाक्याचा बोध त्या जीवाला प्राप्त होईल आणि अशा प्रकारे प्राप्त झाल्यानंतर ते असतात त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भक्ती सुरू होते. भक्ती ही काही अशी सर्व तसं सांगायला गेलं सोपं नाही ते आणि ती एका दिवसाचं नाही. आता मी उदाहरण अलीकडे असण्यासारखं आहे ते आपल्या संप्रदायात म्हणजे जसं वाटलं म्हणा म्हणजे असं तसं काही एका दिवसामध्ये त्या महात्म्याला किंवा त्या असणाऱ्या साधकाला एका दिवसात सकाळी अनुग्रह होतो. म्हणजे कसं पुण्या केला माफी मागतो ते सकाळी अनुग्रह होतो आणि त्याची अवस्था होते लगेच. अवस्था झाल्यानंतर त्याला लगेच बाजूला घेतलं जातं, त्याच्यावर लगेच प्रबोधाचा विषय त्याला सांगला जातो आणि त्याला अधिकारी होऊन जातो. म्हणजे ही पद्धत चुकीची आहे, रीत आहे. बाबांच्या रीतीने गेलं तर सगळ्या गोष्टी करतात. रीत आहे, रीत चुकली तर सगळं आपलं आयुष्य चुकणार. म्हणून त्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत बोलण्याच्या. तसं त्यातला असा पूर्ण त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही काही गोष्टी, परंतु संतांचं ते सहवास पाहिला, त्यांचं एवढून पाहिलं हे आमचं परम भाग्य आहे. आपल्याला जे काही मिळालं ते अगणित त्या ठिकाणी त्याचं मूलच होणार नाही, ते लोक त्याचं मूळ होणार नाही असं वस्तू आहे. पण त्यावर एवढा विश्वास ठेवा, जरी हे आकाश बरोबर आहे, ब्रह्म गोळ भंगार आहे, बरोबर त्रिभुवनात बरी तुझे वास पाहिगा विठ्ठला. जी काय दिले भगवंता हे तुझं नाम आहे. मला जरी काही माझे आघात झाले, किती दुःख आलं, कोणी किती त्रास दिला, काही केलं तरी पण त्या ठिकाणी भगवंता तुझ्याजवळ त्या ठिकाणी मला सामावून घे. म्हणून ह्या चातुर्मासामध्ये महाराज सांगितलं म्हणजे काकड्याचं म्हणतो का काकडा केलं जातं, का आलं जातं भगवंता. आणि संतांनी तसं पाहिजे हे काकडे काय असे निवडक नाही काढले जात संतांनी का आपण काकड्यामध्ये टाकतात नाही, हे आपल्या सोयीसाठी आपण केले असं मला वाटते. ज्यांनी काही निर्माण केली मालिका वगैरे ना ते आपल्या सोयीसाठी आणि बरोबर आहे, तसं पाहिलं अगदी बरोबर, चुकीचं नाही ते. निवडक अभंग त्या ठिकाणी आपल्या आणि खऱ्या अर्थाने जो साधक झाला ना त्याच्यासाठी काका गरजेचं आहे. ते अभंग जर चिंतनीय आहे, फार चिंतनीय अभंग एवढं चिंतनीय ना त्याच्यावर काही वर्ष करू शकतं एवढे अभंग आहे. तर एका नामधरी त्या ठिकाणी किंवा एखादा शब्द जरी घेतला
तर एखादा खरा मानव शुद्ध महात्मा असेल ना त्या शब्दावर कितीही बोलू शकतो. सांगायचं तात्पर्य काय, मी जास्त बोलत नाही. सांगायचं तात्पर्य काय का आपण या ठिकाणी आलोय ब्रह्मभाग्य असं सहज आलो नाही. आपण ही गोष्ट सहज प्राप्त होत आहे किंवा इथे येऊन सुद्धा एवढं सोपं नाही. हे जे महात्म्याचं जे अगणित पुण्य या ठिकाणी खर्च झालेले आहे आणि एक फार मोठा वैराग्यशील संपन्न महात्मा जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, MIT इंजिनिअरिंगचे कुलगुरू श्रीमान कराडकर साहेब यांनी ह्या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं जर सगळ्यांना असं माहिती त्याला माहिती आहे तर एवढं वैराग्य संपन्न आणि कर्तृत्ववान धर्म कार्याला वाहून घेतले ते आणि अशा प्रकारचे महात्मे आपल्या ठिकाणी या ठिकाणी पूजनाला आले. आणि त्यांनी त्यावेळेस बोललेलं आहे, त्यावेळी ज्यावेळी पूजन झाले त्या ठिकाणी तर त्यावेळी ते स्पष्ट बोलले गेले, हा फार कार्य बरबाटी झाला आणि लवकरच होतं. आणि खरंच परमभाग्य वाटते दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी त्या ठिकाणी त्यांना परत देवाच्या विभागाला पाहिलं त्यांनी अक्षरशः बेहोश होत त्या ठिकाणी आनंद होऊन गेले. आपले आदरणीय गोविंद बाबा गाडगे यांचा त्यांनी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. फार आनंद झाला. एवढं बोललेलं ते असतील त्यांनी ऐकलं असेल का बोलले हे सर्वसामान्य हे आम्हाला सांगायचे